आणि जेव्हा माझी एक्झाम होती MAची फर्स्ट पेपर, त्याच दिवशी माझ्या छोट्या मुलीचा आजार डिटेक्ट झाला की तिला कॅन्सर झाला आहे. मग तिथंच माझं एज्युकेशन थांबलं. असं ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन म्हणजे नाही, मला काही सुचतच नव्हतं. एवढी गोंडस, छान, काळेभोर केस, गोरी वगैरे मुलगी. रस्त्याने मी रडते आणि ती मला विचारते की मम्मा काय झालं, तुझं काय हरवलंय का? आमचं म्हणणं होतं की नाही, ट्रीटमेंट करायचीच. म्हणजे आयुष्यभर तो गिल्ट नको की मी माझ्या मुलीसाठी काय केलं नाही. मला असं वाटलं असतं ना नंतर की करायला हवं होतं, डॉक्टरांनी सांगितलं होतं, करायला पाहिजे होतं. मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर आहेत मंजुश्री मॅडम. मंजुश्री मॅडम योगा इन्स्ट्रक्टर, योगा थेरपिस्ट आहेत. त्या आत्ता सध्या MA योगा विशारद करत आहेत. नमस्ते मॅडम, आज तुमचं खूप स्वागत आमच्या इव्हेंटमध्ये. तुमच्याबद्दल सांगाल? ॲक्च्युली माझं लग्न 12वी पास झाल्यानंतर झालं. त्याच्यानंतर मग मला 2003मध्ये लग्न झालं. 2005मध्ये मोठी मुलगी झाली. 2009मध्ये एक छोटी स्वानंदी झाली. आणि मग ह्या दोघी 4थी 5वीला गेल्यानंतर मला असं झालं की आता मी काय करू घरात बसून. तर मग मी ठरवलं की मी पुढे आता कॉलेज कंटिन्यू करेन. मग मी FY SY आणि TY TMU मधून केलं, टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून. तर माझं 2017मध्ये BA कम्प्लीट झालं मायक्रो इकॉनॉमिक्स मधून. आणि तिथेही मला छान फर्स्ट क्लास मिळाला. हां, त्याच्यानंतर मग मी MAला ॲडमिशन घेतलं. आणि जेव्हा माझी एक्झाम होती MAची फर्स्ट पेपर, त्याच दिवशी माझ्या छोट्या मुलीचा आजार डिटेक्ट झाला की तिला कॅन्सर झाला आहे. मग तिथंच माझं एज्युकेशन थांबलं. म्हणजे सगळंच अंधार झालं की नाही आता पुढे नाही काय करू शकत. आणि मुलगी किती वर्षाची होती तेव्हा? स्वानंदी 10 वर्षाची होती. 10 वर्षाची होती. सिंहगड स्प्रिंगडेलमध्ये ती स्कूलला होती. 5th मध्ये होती. त्याच्यानंतर कराटेमध्ये गोल्ड मेडल, सगळ्या ट्रॉफ्या वगैरे, स्पोर्ट्समध्ये डान्स, हँडरायटिंग, सगळ्यातच फिट. कुठंच असं नाही की तिच्यात काय कमी म्हणून. पण अचानक एक 6 महिने तिचं पोट दुखत होतं. आणि सिंहगड रोडला डॉक्टर आहेत, आता मी त्यांचं नाव नाही घेणार इथे. तर मी त्यांच्याकडे घेऊन जायचे तिला. ते मला म्हणायचे काही नाही, ती फूड इन्फेक्शन झालंय, कराटेला जाते, ट्रेकिंगला जाते, तुम्ही काही घाबरू नका, काही नाही. पण असं सतत वारंवार जून जुलै ऑगस्ट सारखंच व्हायला लागलं. मग नोव्हेंबरमध्ये तिचं वजन अचानक कमी झालं. त्याच्या आधी मी जुलैमध्ये एकदा तिची सोनोग्राफी करून घेतली, डॉक्टरांना फोर्स करून की आपण तिची सोनोग्राफी करूया. डॉक्टरांनी केली, पण ती आय थिंक मला नंतर कळलं की त्यांनी दुसरीच केली. आणि मी ज्या डॉक्टरांकडे जायचे ते सिंहगड रोडला खूप फेमस डॉक्टर आहे. म्हणजे आपण त्यांच्यावर 1% सुद्धा डाऊट घेऊ शकत नाही. आणि जिथं डॉक्टरच म्हणतात की नाही काय, तर आपण बिंदास राहणार. पण मग हळूहळू तिचं नोव्हेंबरमध्ये वजन कमी झालं, तिचं स्कूलमध्ये जाण्याचं प्रमाण कमी झालं, मला जायचं नाही वगैरे. आणि डिसेंबरमध्ये गॅदरिंग होतं. तर ती म्हटली मम्मा मला नाही डान्स करायचं. म्हटलं का स्वानंदी, तुला तर डान्स फार आवडतो, तुला का नाही करायचं? तर म्हणे नाही मम्मा, मला इथे पेन होतं, दुखतंय, मला नॉट सुद्धा सहन होत नाही. आणि आपल्या डोळ्यासमोर आपली मुलगी एवढी बारीक होते हे, तर ती एखादी आई नाही बघू शकत. मग मी माझ्या मिस्टरांना, परत माझ्या नंदा वगैरे, त्यांना सगळ्यांना सांगितलं की मला स्वानंदीला दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जायचं. मग दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जायचं तर सगळे म्हटले की डिसेंबर आहे, वेळ नाही, जेजुरीला मंदिरात पण सगळं चालू आहे, तर आपण एक 4-5 दिवसानंतर जाऊया. तरी माझी घाईकी नाही जायचं. मग माझ्या नणंद जेजुरीत असतात, मी त्यांना म्हटलं ताई काही करा आणि तुम्ही पुण्यात या, मला स्वानंदीला घेऊनच जायचं. आणि मग आपल्या पुण्यामध्ये गंगवार डॉक्टर आहेत शर्मिलेच्या चौकात, तर ते माझ्या नंदेचे फॅमिली डॉक्टर आहेत. तर मग त्यांना त्यांची अपॉइंटमेंट घेतली, मी स्वानंदीला घेऊन गेले तिथे. त्यांनी तिला चेक केलं पोट, तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की मला काहीतरी गडबड जाणवते, उद्या हिला लगेच आपण सोनोग्राफी करूया. आणि मी आय थिंक मला वाटतं फ्रायडे होता त्या दिवशी, फ्रायडेच होता राईट. आणि ते मग सॅटर्डेला सोनोग्राफीचं बंद असतं ना, तर ते म्हणे नाही मी डॉक्टरांना सांगतो, गुगळे म्हणून असतील तिथेच आहे त्याच लेनमध्ये. तर मग मी त्यांच्याकडे घेऊन गेले तिला दुसऱ्या दिवशी. आणि जाताना माझा बड्डे झाला होता इव्हन, म्हणजे स्वानंदीचाही 11 सप्टेंबरला आणि माझा 6 सप्टेंबरला बड्डे असतो.
तर ते बर्थडेचं गिफ्ट राहिलं होतं घ्यायचं. आम्ही दोघींनी PNG मध्ये गेलो, छान ब्रेसलेट वगैरे घेतलं, काहीच डोक्यात नाही की रेग्युलर चेकअप आहे, काय एवढं घ्यायचं. गेलो आम्ही तिथं, पुढे सोनोग्राफी केली, डॉक्टरांनी एकदा केली, चेहरा त्यांनी असा केला, त्यांनी दुसऱ्यांदा सोनोग्राफी केली, परत तिला फ्रॉक त्यांनी काढला तिचा, आणि परत तिसऱ्या वेळेस सोनोग्राफी केली. मग मी डॉक्टरांना म्हटलं काय झालं सर, काय प्रॉब्लेम आहे का. ते म्हणे नाही तुमच्या बरोबर कोणी आहे का. तर म्हटलं नाही आता तर कोण नाही, मी एकटीच आली आहे. तर म्हणे नाही कोणाला तरी बोलून घ्या तुम्ही. मग माझ्या धाकट्या नणंद कोथरूडला राहतात, त्यांना म्हटलं ताई येता का. तर त्या निघाल्याच होत्या, कारण मिस्टरांनी फोन केला स्वानंदीला नेले तुझा. त्या आल्या, त्या सरांनी आम्हाला आतमध्ये बोलवलं आणि दोघींना सांगितलं की हिच्या पोटामध्ये 37 लाखाचा ट्यूमर आहे आणि ही मुलगी वर्षभर कशी काय स्कूलला जाते, कशी काय चालते. अरे बापरे. आणि मग त्याच्यानंतर मॅम असं ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन म्हणजे नाही, मला काही सुचतच नव्हतं. एवढी गोंडस, छान काळेभोर केस, गोरी वगैरे मुलगी, रस्त्याने मी रडते आणि ती मला विचारते की मम्मा काय झालं, तुझं काय हरवलंय का, तुला काय होतं. लोक मला विचारतात मॅम काय झालं तुम्हाला. काहीच नाही, सगळं अंधार, सगळं अंधार. तिथून 1-2 मिनिटाच्या डिस्टन्सवर गंगवाल सरांचं क्लिनिक आहे, तिथं आतमध्ये गेले. सरांनी रिपोर्ट बघितले. सर ते थोडेसे प्रॅक्टिकल आहेत, लगेच बोलतात. तर त्यांनी मला सांगितलं की 37 लाखाचा तो ट्यूमर आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की हा कॅन्सर आहे. अरे बापरे. येस. मी त्यांना म्हणते माझी मुलगी छान शाळेत जाते, छान कराटे करते, छान फिरणं, खेळणं, गाडी चालवणं सगळं चालू आहे तिचं, तिला कसं काय असं असू शकेल ना. आणि असं जर होतं तर मला ते का नाही जाणवलं आई म्हणून. बरोबर. चक्कर यायला पाहिजे, बेशुद्ध पडायला पाहिजे, त्रास व्हायला पाहिजे, काहीतरी एक तरी क्ल्यू मला मिळायला पाहिजे ना. जो काय मिळत होता, पोट दुखणं वगैरे, ते अगदी नॉर्मल आहे. बरोबर. ते कोणाच्या डोक्यात नाही येत की असं काय असेल म्हणून. मग सर म्हटले की वेळ घालून उपयोग नाहीये, तिला आपण लगेच पुणे हॉस्पिटलला ऍडमिट करू. आम्ही पुणे हॉस्पिटलला तिला ऍडमिट केलं. तर तिथं डॉक्टरांचं म्हणणं झालं की बायोप्सी करूया, बायोप्सी मध्ये कळेल की कितव्या स्टेजला तो कॅन्सर आहे. बरोबर. येस. आणि मग बायोप्सी केली. बायोप्सीचा रिपोर्ट आय थिंक 8 दिवसांनी येणार होता. बायोप्सीला नेताना पण सगळं खूप हॉरेबल होतं, तिला आणि आम्हाला फेस करणं, तिला काय सांगायचं वगैरे, मम्मा मम्मा रडणं. मोठी मुलगी ही 10वीला होती त्यावर्षी. आणि त्याच्यानंतर मग बायोप्सी झाली. बायोप्सीची वाट नाही डॉक्टरांनी बघितली, त्यांनी आम्हाला सांगितलं की दीनानाथला कानविंदे सर म्हणून आहे, खूप बेस्ट आहेत ते, आपले पुण्यातले खूप बेस्ट डॉक्टर आहेत, तर आपण लगेच तिला तिकडे नेऊ. आम्ही लगेच तिला शिफ्ट केलं. दीनानाथ मध्ये गेलो, सरांना दाखवलं वगैरे, सरांनी बघितलं, कानविंदे सरांनी. ते म्हटले की तुम्ही सगळे या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मग त्यांनी आमच्याशी बोलताना आम्हाला सांगितलं की आपण 3 किमो देऊ शकतो तिला. 3 किमो आफ्टर जर हा ट्यूमर कमी नाही झाला तर आपल्या हातात काहीच नाही. बरोबर. तुम्ही तिला घरी घेऊन जायचं, छान राहायचं, जेवढा वेळ मिळेल तेवढं फेस करायचं. बरोबर. ठीक आहे. मग सगळे पाहुणे, सगळे नातेवाईक, कोणाचा अनुभव, कोणाचं काय, सगळे म्हणायचे नको घरी घेऊन जाऊ. बरोबर. कोण म्हणायचं नका हे करू, राहील तो पण राहील. पण एक आई वडील किंवा आत्या मामा वगैरे, आमचं म्हणणं होतं की नाही, ट्रीटमेंट करायचीच. बरोबर. म्हणजे आयुष्यभर तो गिल्ट नको की मी माझ्या मुलीसाठी काय केलं नाही. मला असं वाटलं असतं ना नंतर की करायला हवं होतं, डॉक्टरांनी सांगितलं होतं, करायला पाहिजे होतं. तुमच्या मुलीची एक चांगली सवय होती, तिच्याबद्दलही आम्हाला सांगाल. येस, खूप छान सवय. म्हणजे तिचे जर तुम्ही ड्रॉइंग वगैरे बघितले मॅम, तिचे क्राफ्टचे जर बघितले तर तुम्ही म्हणताल एवढ्याशा 10 वर्षाच्या मुलीकडे एवढं टॅलेंट कसं काय असेल. बरोबर. म्हणजे आहेत माझ्याकडे फोटो, मी तुम्हाला ते दाखवेन. सगळं घरी. 9 किमो आफ्टर पण ती मुलगी क्राफ्ट वगैरे. 9 किमो. बापरे. 9 किमो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की जेव्हा आम्ही तिला 3 किमो केले, तो 37 लाखाचा ट्यूमर 900 वर आला. बापरे. हॅपी होतो सगळे की 900 वर आलाय, खूप कमी झालाय तो. मग लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं, कारण तो लिव्हर मध्ये होता. मग ज्युपिटरचे बिराजदार डॉक्टर म्हणून छान आहेत ते सगळेच डॉक्टर चांगले भेटले. ते म्हटले की हा 900चा सुद्धा जाऊ द्या ट्यूमर, कारण तो जर आपण काढायला गेलो तर मे बी तो कुठेही स्प्रेड होऊ शकतो, तर तो नकोय आपल्याला. बरोबर. कानविंदे सरांचं म्हणणं होतं की इथे काहीतरी करता येईल का तुम्हाला, की जेणेकरून 10 वर्षाची मुलगी ती एवढे किमो फेस नाही करू शकत. बरोबर. त्याचे हार्टवर परिणाम होतील. असं करत करत 3 किमो आफ्टर आम्ही अपोलाला अमेरिकेवरून डॉक्टर बोलवले होते. म्हणजे एक सुद्धा हे सोडलं नाही. कोविड होता चालू, सगळं बंद होतं, फायनान्शियली पण सोर्स सगळे बंद होते. पण एक की छान देवाची कृपा किंवा मुलीचं नशीब की आम्ही व्यवस्थित होतो, की तिला जेव्हा जेव्हा हवंय तेव्हा सगळं मिळत गेलं.
मग आम्ही अपोलाला तिला घेऊन गेलो, तिच्या नोजमध्ये पाईप वगैरे होते, फूड पाईप वगैरे. तिथं ते सर येणार, मी खुश की आता अमेरिकेचे येणार आहेत, काहीतरी ट्रीटमेंट होईल, माझी मुलगी छान होईल, खूप अपेक्षा घेऊन गेली. बरोबर. जसं आम्ही आतमध्ये एंट्री केली क्लिनिकमध्ये, सर पुढे होते, त्यांनी फाईल, त्यांच्या होती 10-12 डॉक्टर. मी खुश, अरे एवढे डॉक्टर आहेत ना, आता माझ्या सानूला कोण काही करू शकत नाही. पण जसं सरांनी फाईल ओपन केली तसं त्यांनी चेहरा डाऊन केला आणि त्यांचा चेहरा बघून मला कळलं की काही नाही. परत मी मिस्टरांकडे बघून रडायला लागले. ते म्हणे काय झालं, म्हटलं नाही मला नाही वाटत सर काय करू शकतात. ते म्हणे तुला काय कळलं तेव्हा, ते आता तर भेटतात आपल्याला. बरोबर. आणि नंतर मग सरांनी सांगितलं की हातात काहीच नाहीये तुमच्या, आपण एक अजून ट्राय करू शकतो की अजून एक सायकल द्या. मी कानविंदे सरांशी बोलतो, अजून एक आपण किमो देऊया आणि बघूया काय होतं. झालं तिच्या नशिबाने तर आपण लगेच लिव्हर ट्रान्सप्लांट करूया, मला बोलवा, मी लगेच सर्जरी करेन. बरोबर. किती महिने होते तुमच्याकडे त्या, म्हणजे त्या काळानंतर मुलगी तुमची किती? 2019 आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की डिसेंबरमध्ये डिटेक्ट झाला. एप्रिल खूप झालं तिच्यासाठी. एप्रिलमध्ये नाही ती तुमच्याबरोबर राहणार, पण ती 2019, 2020 आणि 2021 सप्टेंबरपर्यंत जेव्हा 9 किमो झाले तिचे, 9 किमो नंतरही तो ट्युमर वाढायला लागला. बरोबर. 900चा 1800, 1800चा 3600 असा डबल ह्यानी तो वाढायला लागला. मग तेव्हा डॉक्टरांनी सगळ्यांनी ट्रीटमेंट थांबवल्या की आपण काहीच करू शकत नाही. तोपर्यंत तिच्या शरीराची ना अगदी चाळणी झाली होती, सुया टोचून टोचून, म्हणजे जे आधी मुलगी सुई टोचायला रडायची ना, ती अशी नंतर अशी बसायला लागली. खूप गोड अशी, खूप. लॅबवाले म्हणायचे की नाही आम्हाला एवढं होत, आम्ही नाही करू शकत एवढ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला दीनानाथमधून टाटाला पाठवलं 2022 जानेवारीमध्ये. तर आम्ही टाटाला गेलो. मी मग इथं सरांना म्हणलं की टाटाला का, माझी तयारी खर्च करायची, तर टाटाला का, नाही म्हणे तुम्ही टाटालाच जा घेऊन, आपण बघूया तिथं काय होतं. 2-2.5 तासाचा प्रवास करून, माझ्या ननंदबाई लोणावळ्यात राहतात, आम्ही 3 तासात प्रवास करून तिथं गेलो टाटामध्ये. आणि टाटामध्ये त्या डॉक्टरांना आतमध्ये भेटायला गेले मी. त्यांनी तिच्या टाचं बघून मला सांगितलं की हिचा हार्ट फेल आहे, तुम्ही एवढा प्रवास कसा काय केला, आणि तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं नाही का हिचं हार्ट फेल होत आलंय म्हणून. फक्त 10% तिचं हार्ट काम करत होतं. अशी मुलगी माझ्या शेजारी बसली, आपण गप्पा मारतोय, अशी उचलली तिला आणि त्यांनी ICU मध्ये नेऊन टाकली ऑक्सिजनमध्ये, ते मास्क वगैरे लावून. आणि आतमध्ये ती छोटी असल्यामुळे मग मला आणि आमच्या ताईंना अल्टरनेट त्यांनी अलाउ केलं की तुम्ही बसू शकता इथे. एवढीशी मुलगी आतमध्ये, सगळे पेशंट टाटाला मोठे मोठे. एक आहे की मॅम, जे असं वाटतं आपल्याला की माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी माझ्या मुलीला का टाटाला नेऊ, किंवा इनकेस सगळ्यांनाच वाटतं की मी का जायचं टाटाला. बरोबर. पण जेव्हा तुम्ही टाटामध्ये जाता तेव्हा तुम्हाला कळतं की 10 वर्ष ऍडव्हान्स जगातली टेक्नॉलॉजी टाटामध्ये आहे. बरोबर, खूप आहे. इव्हन डाएट, खाणं वगैरे. आणि गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की एक आय कार्ड काढा मुलीचं. मग ते फोटो वगैरे फॉर्म. म्हटलं कशासाठी, तर म्हणे नाही तुमच्या ह्याच्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हटलं मला नाही पैशाची गरज, मला माझी मुलगी बरी झाली पाहिजे, ज्यांना गरज आहे त्यांना द्या. ते म्हणे नाही आमची इथं पद्धतच आहे की तुमच्या अकाउंटमध्ये. आणि त्याच दिवशी तिच्या अकाउंटमध्ये 40 लाख आले. बापरे. 40 लाख. आणि त्यातून मग तुम्ही मेडिसिन मागवले, स्कॅन करा, तुम्ही कुठं रिपोर्ट हे केले, स्कॅन करा. आणि एवढ्या फॅसिलिटी चांगल्या की ते औषधं वगैरे सगळं तिथं आणून द्यायचे. म्हणजे एकटा पेशंट जर मोठा असेल ना, कॅन्सर झालेला, तो सुद्धा तिथं एकटा राहू शकतो. एवढी खूप छान काळजी तिथं घेतात. आणि जे त्याच्यावर एक राहणार आहेत त्यांना राहण्याची सोय, त्यांना तिथं रूम पर्यंत न्यायला आणायला बस वगैरे सगळं आहे. सगळं आहे. म्हणजे जे लोक जर इथं खर्च करतायत, इथं ट्रीटमेंट घेतायत, बेस्ट आहे. पण एवढं करून जर तुमच्या हातात जर पेशंट लागत नसेल तर तुम्ही का नको तिकडे जायला, तिथं गेलं पाहिजे. मुलीची तुम्ही एक खास मला सवय सांगितली, ज्याच्या थ्रू तुम्ही आता तुमचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पडलात. तुमची मुलगी योगा खूप छान करायची आणि त्याचा तुम्हाला एक चांगला हे झाला की जे 4 महिने तुमची मुलगी राहणार होती ती 2 वर्ष सर्व्हाइव्ह केलं. तिची जर्नी कशी सुरू झाली आणि जशा तुम्ही कशा त्याच्यामध्ये पडलात? म्हणजे आजारी पडल्यापासून. बरोबर. येस. तिला स्प्रिंगडेलमध्ये होती, CBSE. तिला सगळं समजत होतं, डॉक्टरांची लँग्वेज समजत होती. एक वेळ मला समजायचं नाही की डॉक्टर काय बोलतात, पण तिला सगळं समजायचं. लास्टला जेव्हा तिचं हार्ट फेल झालं तेव्हा टाटावाले म्हटले की आपली इथं कॅन्सरवर ट्रीटमेंट होते, हार्टवर नाही होत. बरोबर. तर तिला आता तुम्ही घेऊन जायचं आणि पुण्यात तुम्ही बेस्ट हार्टचे डॉक्टर बघा आणि तिथे ट्रीटमेंट चालू करा. बरोबर. ती तिथंच खुश झाली मॅम की आता घरी जायचंय नाही का. आम्ही निघालो, ते ऑक्सिजन वगैरे, ॲम्ब्युलन्स वगैरे पुढे आली. म्हणे नाही मला तिथला आता खाऊन कंटाळा आलाय, फूड मॉलला गाडी घ्या आणि मला आता सँडविच खायचंय. तिथं गेलो, त्या ॲम्ब्युलन्स सायलेन्सर तो वाजतोय,
तिथे मांडी घालून मस्तपैकी सँडविच वगैरे खाऊन. म्हणजे तिची विल पॉवर किंवा देवाचे उपकार की तिची ताकद तिच्याकडे खूप होती. ना तिची स्किन खराब झाली किमोनी ना काही, फक्त केस गेले, आयब्रोज गेले, पण ती स्वतःला त्या ह्याच्यात आरशात कधी बघायची नाही. बरोबर. स्वानंदीला योगाची खूप आवड होती असं तुम्ही म्हणालात. कसं तिने कधी सुरू केलं आणि जेव्हा कळालं की तिला कॅन्सर डिटेक्ट झालाय तेव्हा तिने ती गोष्ट कशी घेतली? तिला स्कूलमध्ये असताना योगा होता, तर ती घरी येऊन मला दाखवायची, प्राणायाम दाखव, सूर्यनमस्कार दाखव वगैरे, आणि त्याचा उपयोग तिला तिच्या आजारपणात झाला. आणि ती आमच्याकडून पण करून घेत होती. इव्हन अनुलोम विलोम वगैरे ती सगळंच करायची. ती 2021 सप्टेंबरला गेली, म्हणजे 2 सप्टेंबरला ती ऑफ झाली. तर त्याच्यानंतर मी डॉक्टरांना विचारलं की माझी मुलगी जर एवढी हेल्दी होती, ती छान होती, तर तिला हे असं का झालं ना? म्हणजे ते होण्याचं कारण काय? की कराटे करत होती. बरं, कराटे नुसते कराटे नाही, बाहेर जाऊन सगळे मेडल्स घे, हे घे, कॉम्पिटिशन मध्ये भाग घे, ट्रेकिंगला वगैरे जा, तर मग हे असं का? मग तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की जे आपण आता बाहेरचं अन्न खातोय, म्हणजे धान्य म्हणा, किराणा माल म्हणा, काही जे आपण काय खातो ना, ते हेल्दी नाही आपल्यासाठी. म्हणजे आपली भारताची लोकसंख्याच एवढी आहे की ते जर आपण सेंद्रिय खतांवर किंवा खतांवर पिकवायचं म्हटलं ना, तर लोक एकमेकांना तोडून खातील, इतका तो वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये. तर मग इथं काय होतं की मग ते केमिकलवर पिकवलं जातं सगळं, की फास्ट आहे, खूप फास्ट आहे सगळं, आणि मग ते पुरवलं जातं. तर हे असं अन्न पुरवलेलं काहींच्या शरीराला सूट होईल आणि काहींच्या नाही होणार. मग इथं काय करायचं की आता मी काय शेती घेऊ शकते, मी काय घरात धान्य पिकवू शकते, मी काहीच करू शकत नाही. मग इथं काय करायचं? मग तो विचार माझ्या डोक्यात सारखा की अरे माझी मुलगी गेली, ह्या कारणामुळे गेली, तर मी काय करणार आहे, मी काय केलं पाहिजे? तर मग तिथे एकच उत्तर येत होतं की तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवा, फिजिकली स्ट्रॉंग बनवा, मेंटली स्ट्रॉंग बनवा. आणि माझी मुलगी गेली तर मी ते कारण शोधत होते, का गेली, ह्याच्यामुळेच गेली, त्याच्यामुळे गेली. आणि हे कारण शोधताना कुठेतरी मी डिप्रेशनमध्ये जायला लागले. मला डोकंदुखीचा, मायग्रेनचा त्रास व्हायला लागला. तर तेव्हा माझे फॅमिली डॉक्टर आहेत, त्या मला म्हटल्या तू जर ह्याच्यात जर राहिली ना, तर तुला जगातला कुठलाच डॉक्टर बरा करू शकत नाही, कुणीच करू शकत नाही, इथं तुलाच तुझं बरं व्हायचं नाही. आणि एवढा मोठा लॉस झाल्यानंतर त्याच्यातनं बाहेर येणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि बरं, मग मोठी मुलगी आहे, तिने काय केलंय ना, तिचं पण सगळं बघायचंय वगैरे. आता ही तर गेलीच, हिच्यासाठी मी खूप केलं. म्हणजे आज मला एक सुद्धा गिल्ट नाही की मी माझ्या स्वानंदीसाठी काही केलं. तो आनंद आहे माझ्याकडे. खूप जणांना तेही मिळत नाही, पैसे नसतात, ट्रीटमेंट नाही, काहीच नाही. तर मी माझ्या मुलीसाठी ते केलं. पण आता मला जर उभं राहायचंय, मी म्हणणार नाही की दुःखातून बाहेर पडायचं, दुःखातनं कधीच बाहेर पडू शकत नाही, पण दुःखाच्या ज्या वेदना होतात आपल्याला, त्या तर ऍटलिस्ट आपण कमी करू शकतो. मग त्याच्यात मी वाचन वाढवलं की ह्याच्यातनं बाहेर पडायला काय करायचं. तर मग मला गीताचा 6वा अध्याय, 16वा अध्याय, आणि ते वाचताना मला कळलं की अरे हे सगळं योगाचंच आहे. फिरून फिरून तुम्ही परत तिथंच येता, योगाच. म्हणजे तुम्ही गरुड पुराण वाचा, तुम्ही पतंजलींचे ग्रंथ वाचा, तुम्ही गीता वाचा, सगळं तुम्हाला गीताच शिकवतंय. म्हणजे अभिमन्यूचं उदाहरण आहे गीतेमध्ये दिलेलं, मला ते खूप छान उपयोगी आलं. की जेव्हा अर्जुन सगळं टाकून देतो की माझा मुलगा गेलाय अभिमन्यू, आता मी काही करणार नाही, श्रीकृष्ण म्हणतो चल, श्रीकृष्ण घेऊन त्याला स्वर्गात जातो. बहुतेक ही आपल्याला बाहेर पडण्यासाठी गोष्ट असेल. श्रीकृष्ण त्याला वर घेऊन जातो आणि म्हणतो ते बघ तिथं तुझा मुलगा उभा आहे, जा. अर्जुन फार फास्ट जातो, घट्ट मिठी मारतो मुलाला. तो मुलगा हात झटकतो, मागे सरकतो. तो मुलगा म्हणतो अर्जुनाला, कोण आहे तुम्ही, मी ओळखत नाही तुम्हाला. अर्जुन म्हणतो अरे मी तुझे वडील आहेत ना, तू कसं काय मला ओळखत नाही? मग तो मुलगा म्हणतो तुम्ही कुठल्या जन्मातले वडील आहेत माझे तर असंख्य जन्म आहेत. म्हणजे जिथं जर वर गेल्यानंतर आपली कुठली नातीच नाहीयेत ना, स्वानंदी माझी मुलगी ना, मी तिची आई ना, ती मला ओळखणार आहे, तर मी रडून रडून तिच्या मागे जाण्याचा हट्ट का करायचा? नाही तो करून उपयोग. मी जगलंच पाहिजे, मला जगायचंच आहे, फॅमिलीसाठी जगायचंय, स्वतःसाठी जगायचंय, समाजासाठी जगायचंय. नाहीतर एक आई म्हणून खूप अवघड आहे तुम्ही जगणं. म्हणजे खूप वेळा ते विचार यायचे की चला वर आणि उडी मारा, संपून जाऊया. जगलो तर समृद्धी बरोबर, नाही जगलो तर स्वानंदी बरोबर. आणि स्वानंदीकडे जायची खूप ओढ होती. पण एक मन सांगत होतं की नाही, आपण फाईट केलीच पाहिजे, आपल्याला याच्यातनं बाहेर पडायचंच आहे. मग वाचन, सगळे मिस्टर ऑफिसला जायचे, मुलगी कॉलेजला जायची, वाचन वगैरे चालू ठेवलं. आणि त्यातून कळलं की योगा जी आपल्या मुलीची आवड होती आणि ती आपली आवड झाली पाहिजे. आणि मग मी योगाचे क्लास सर्च केले, मला पुण्यातले छान मिळाले कोर्स, मी योगा लेवल केली. त्याच्यात मला
माइंड मध्ये राहिलं, खूप माइंडफुल प्रेझेंट मध्ये राहिलं, खूप मला हेल्प झाली त्या गोष्टी. बरोबर आहे. नाही, आणि एवढ्या मोठ्या लॉस नंतर जेव्हा तुम्ही स्वतःला उभं करायचा प्रयत्न करता, तेव्हा जर योगासारखं तुम्हाला काहीतरी मिळालं, जिथे तुम्ही अध्यात्म प्लस तुमचे शारीरिक जी काही हे होते, एक्सरसाइज होते, त्याच्यामध्ये पण आपल्याला खूप काही गोष्टी मागे सोडायला मदत होते त्या गोष्टीची. आणि त्याच्याच बरोबर जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचं शिक्षण पण घेता, एक दोन गोष्टी जेव्हा तुम्ही वाचनामधनं शिकता, त्याची खूप चांगली एक लाईन बनून जाते, जिथे तुम्ही हे सगळं करू शकता. आणि जसं तुमचा प्रवास आहे आत्ताचा, म्हणजे एवढ्या मोठ्या गोष्टीमधनं तुम्ही जशा वरती उठलेला आहात आणि योगा करत आहात किंवा योगा थेरपिस्ट हे करत आहात, MA शिकत आहात आता योगामध्ये. मुलगी तुमची इतकी योगामध्ये तुम्हाला इन्स्पिरेशन देऊन गेली. एक काही खूप गोष्टी कनेक्टेड असतात, की या गोष्टीनंतर ती, त्या गोष्टीनंतर ती, एवढ्या मोठ्या धक्क्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याच्यातनं हे इन्स्पिरेशन घेता आलं आणि त्या इन्स्पिरेशनमधनं तुम्ही आता हे सगळं करताय. त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय. आणि ज्या लोकांच्या घरामध्ये असे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि इतक्या मोठ्या लेवलचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे कॅन्सर ही काही छोटी गोष्ट नाहीये. जसं तुम्ही आता बोललात, की खाण्यापिण्यामधनं काहीच नसताना सुद्धा, म्हणजे तुमची मुलगी एवढी फिट असताना, काही सिम्पटम्स नसताना तुम्हाला एक 6 महिन्यामध्ये हे सगळं फेस करावं लागेल आणि इतक्या सिच्युएशन पर्यंत फेस करावं लागतं. कधी कधी म्हणजे फॅमिलीने जरी सपोर्ट केला तरी फायनान्शियल सपोर्ट कमी पडतो, कधी डॉक्टर्स नीट भेटत नाही, कधी खूप गोष्टी होतात त्याच्यामध्ये. पण त्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा तुम्ही आज इथे आमच्या बरोबर आहात आणि योगा क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम करत आहात आणि खूप इन्स्पिरेशनल स्टोरी आहे तुमची. आम्हाला खूप छान वाटलं आज तुम्हाला भेटून. तुम्ही आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद मॅम. थँक्यू.